श्री स्वामी समर्थ. हॅलो एव्हरीवन. सखी प्रिया चॅनलवरती मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, म्हणजे इंग्रजी नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि इंग्रजी नवीन वर्षातला पहिला आणि सगळ्यात मोठा सण जो की आपण प्रत्येक जी महिला आहे ना ती वाट पाहत असतो तो म्हणजे मकर संक्रांत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे. अगदी मुहूर्तापासून मकर संक्रांत कशावरती आहे, काय दान करायचं, वेळ कुठली आहे, त्याचबरोबर कुठल्या वस्तू आपण परिधान करायच्या नाही करायच्या, सगळी सविस्तर माहिती जेवढी मला माहिती आहे आपल्या उपयोगाची आहे ती तुमच्याशी शेअर करणार आहे. संपूर्ण संक्रांतीची माहिती म्हणजे मकर संक्रांत 2026 संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला कळेल कुठले नियम पाळायचे, कुठले नियम पाळायचे नाहीत, कुठल्या वस्तू दान करायच्या, कुठला रंग वापरायचा, कुठल्या रंगाच्या बांगड्या घालायच्या, कुठल्या रंगाची साडी घालायची, सगळं साडी नेसायची सॉरी. तर हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर चला आपण जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आपण. चला त्या अगोदर तुम्ही लाईक करून घ्या. तर मंडळी, येत्या 14 जानेवारी रोजी आहे मकर संक्रांत. आता मकर संक्रांत म्हटलं ना की 8 दिवस अगोदरच आपल्या प्रत्येक महिलेची लगबग चालू असते, म्हणजे साडी कुठली घ्यायची किंवा साडी कुठली नेसायची, बांगड्या, कानातलं, गळ्यातलं, या सगळ्या गोष्टी आपण आवर्जून करत असतो, कारण सौभाग्याचा हा खूप मोठा असा सण आहे. पण संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काही नियम देखील आपल्याला पाळायचे आहेत. तर याची संपूर्ण माहिती आपण चला पाहून घेऊयात. तर मंडळी, यंदा मकर संक्रांत 14 जानेवारी म्हणजे बुधवारी आहे आणि पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं, म्हणजे सूर्य पूर्वेलाच उगवतो, पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला असतो. तर संक्रांतीपासून थोडी थोडी जी थंडी आहे ना ती कमी होत जाते आणि संक्रांत हा पहिला सण असल्यामुळे आपण अगदी हौसेने हा सण साजरा करतो. तर संक्रांत जवळ आली ना की प्रत्येकाचं म्हणजे घरात चाललेलं असतं की संक्रांत कशावर आहे किंवा काय. तर चला याचीच माहिती मी तुम्हाला सांगते. तर यंदा जो संक्रांतीचा पुण्यकाळ आहे ना तो बुधवार 14 जानेवारी 2026 ला दुपारी ठीक 3:06 सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे पुण्यकाळ 3:06 तर सूर्यास्तापर्यंत म्हणजे 6:20 असणार आहे. या हा जो काळ आहे ना तो पुण्यकाळ मानला जातो आणि या काळामध्ये ना आपण दान धर्म कर्म किंवा आपली जी काही संक्रांतीची पूजा वगैरे असते ना तर हे सगळं आपण करायचं आहे. आता हिंदू धर्मामध्ये संक्रांतीलाच देवता मानलं जातं, म्हणजे ती एक देवी आहे आणि प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या वाहनावरती बसून आपली संक्रांती येत असते. तर या वर्षी वाघावर बसून संक्रांत आलेली आहे, म्हणजे संक्रांतीचं जे वाहन आहे ना ते वाघ आहे आणि उपवाहन जे आहे ना ते घोडा आहे. तिने ना पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे, त्याचबरोबर हातामध्ये गदा घेतलेली आहे आणि केशराचा टिळा तिने लावलेला आहे आणि वयाने ती कुमारी असून बसलेल्या अवस्थेत आहे. त्याचबरोबर वासाकरता तिने जायचं फूल घेतलेलं आहे आणि ती खीर भक्षण करत आहे आणि सर्प जातीची आहे आणि तिने भूषणार्थ म्हणजे जे अलंकार आहेत ना ते मोती धारण केलेले आहेत. त्याचबरोबर तिचं वार व नक्षत्र नाव मंदाकिनी असून ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेस पाहत आहे. तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात ना त्या संक्रांतीच्या काळामध्ये महाग होतात आणि संक्रांत जिथून जिथून जाते ना तर त्या त्या देशांना जे लोक आहेत ना तर त्यांचं म्हणजे सुखाचे दिवस येतात आणि त्यांचं सगळं पीक पाणी व्यवस्थित येत असतं. तर ना या दिवशी संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काही शिव्या वगैरे देणं, झाडांची पानं वगैरे तोडणं किंवा मोठ्या माणसांचा अपमान करणं किंवा चुकीच्या कुठल्याही गोष्टी करणं किंवा मांसाहार करणं या गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत. म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या वाईट गोष्टी किंवा वाईट कर्म करायचे नाही. आता आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडतो की आपण या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची नेसू नये. तर ना आपल्या धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं एक वेगळं असं महत्व आहे आणि हिंदू धर्मामध्ये काही असे रंग आहेत की जे आपण अजिबात वापरत नाही सणाच्या दिवशी. आता आवर्जून आता हाऊस म्हणून आजकाल ना संक्रांतीला काळ्या रंगाची साडी नेसतात. आता ही ज्याची चॉईस, पण संक्रांतीच्या दिवशी म्हणजे संक्रांत हा सौभाग्यासाठी खूप पवित्र सण मानला जातो. त्यामुळे आवर्जून आपल्याला या दिवशी जे शुभ कलर आहेत ना 5 ते 6 रंग मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याच रंगाच्या साड्या तुम्हाला नेसायच्या आहेत. तर त्यातला पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग. आता हिरवा रंग तर आपल्या हिंदू धर्मामध्ये सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे आपल्या म्हणजे या कुठल्याही सणाला तुम्ही हिंदू धर्मामध्ये हिरव्या रंगाच्या साड्या म्हणजे घालतो आपण किंवा हिरव्या रंगाच्या साड्या घालतो, बांगड्या घालतो. तर अशा प्रकारे हिरव्या रंगाचं आपल्याला महत्व आहे, त्यामुळे हिरव्या रंगाची साडी तुम्ही संक्रांतीला घालू शकता. त्याचबरोबर दुसरा रंग आहे तो म्हणजे लाल रंग. आता हिरव्या रंगाची साडी नसेल तर आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये पवित्र मानण्यात आलेला लाल रंग
तर या लाल रंगाची साडी देखील नेसू शकतो. त्याचबरोबर पुढचा शुभ रंग तो म्हणजे केशरी रंग. तर केशरी रंग हा ऊर्जा प्रदान करणारा आणि तो अगदी असा ताकदवान रंग आहे. त्यामुळे केशरी रंगाची साडी तुम्ही या संक्रांतीच्या सणाला आवर्जून घालू शकता. त्यानंतर सगळ्यांच्या आवडीचा कलर म्हणजे गुलाबी रंग. तर गुलाबी रंगाची साडी तर प्रत्येकीकडे असतेच, त्यामुळे गुलाबी रंगाची साडी तुम्ही आवर्जून नेसू शकता. छान काठपदराची साडी घेऊन या दिवशी नेसून तुम्ही चांगला शृंगार करू शकता. याने काय होतं, सणाचं पावित्र्य राखलं जातं. जर आपण सगळे नियम वगैरे पाळून जर आपण या गोष्टी केल्या तर सणाचं पावित्र्य राखलं जातं. आणि याच शुभ रंगाच्या तुम्हाला बांगड्या देखील घालायच्या आहेत, पण चुकूनही पांढऱ्या किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या किंवा साडी नेसू नका. आता काही जण मकर संक्रांतीला नेसतात काळ्या रंगाची साडी, तर ते जास्तचं मत आहे. पण शक्यतो शुभ रंगाच्या साड्या नेसा. पांढऱ्या किंवा काळा रंग जास्त वापरू नका. आता पिवळ्या रंगावरती यंदा संक्रांत आहे, त्यामुळे पिवळ्या रंगाच्या बांगड्या किंवा पिवळ्या रंगाची साडी देखील आपल्याला वापरायची नाहीये. तर हे झाले काही नियम. आता या वेळेस आपण काय दान करायचं, तर आपण तिळाचं दान करू शकतो. म्हणजे ज्या वस्तू उपयोगी येतील लोकांना, तर अशा वस्तूंचं दान आपल्याला करायचं आहे. गरम कपडे असतील किंवा तिळगुळाच्या पोळ्या असतील किंवा शेंगदाण्याच्या पोळ्या असतील किंवा अन्नदान तुम्ही करू शकता. एखादा साधू संत तुमच्या दारात आला तर त्यांना भोजन देऊ शकता. तुम्ही गोमातेची सेवा करू शकता. या सेवा तुम्हाला करायच्या आहेत. त्याचबरोबर काळे तीळ तुम्ही दान करू शकता, गुळ दान करू शकता, तुम्ही हरभऱ्याची डाळ दान करू शकता. तर हे सोपे सोपे संक्रांतीचे नियम तुम्हाला सांगितले मी. आणि त्याचबरोबर कुठल्या रंगाची साडी नेसायची, दान कुठले करायचे, मुहूर्त काय, सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल. जेवढी माहिती होती मला, जी आवश्यक आहे ती तुमच्याशी मी शेअर केलेली आहे. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत चला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. तर चला मंडळी, पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.